तर बघा आज माझं लय डोकं दुखत होतं आणि अशक्तपणा आलेला आणि हातपाय पूर्णपणे गळून गेलं होतं. उभं पण राहूशी वाटत नव्हतं. म्हणजे माझी तब्येत थोडीशी खराब झालेली आहे. आता माझी जरी तब्येत खराब झाली किंवा मला काय खाऊ वाटत नसलं तरी घरातले नाही ना उपाशी ठेवू शकत. मग म्हणलं आता चला बसून का ना काहीतरी आपल्याला केलंच पाहिजे. तसं तर मी 2 दिवस झालं फक्त खिचडी भातच करत होते, पण खिचडी भात सुद्धा कोण खायना. कारण ह्यांना चपाती भाजी लागते या घरात असं. आणि बाहेरचं पण सहसा खात नाहीत बरं का. बाहेरचं मीच नाही, म्हणजे सवयच नाही पोरांना बाहेरचं एवढं खाण्याची. कधीतरी ठीक आहे, पण एवढं सहसा नाही मी बाहेरचं देत त्यांना. आणि मग आता म्हणलं चला आता उठून आपलं काहीतरी थोडंसं केलं पाहिजे. तर इकडं बघा शौर्य झाडू मारतोय. पोरं थोडीशी मदत करतात बरं का मला, कारण मदत पण केली पाहिजे ना. लेकरं करण्यासारखी असल्यावरती मदत पण केली पाहिजे ना. आणि ह्या बघा इकडं आर्या आहे ना, तिच्या पप्पाला म्हणतीया की मम्मीची तब्येत खराब आहे, तुम्ही एक काम करा, काहीतरी घरामध्ये स्वयंपाक करा. तर तिचा पप्पा तिला म्हणतोय की हे बघ बुटिया, आम्ही सकाळपासून काय नाही खाल्लं, मा पोट बघ किती खाली गेले या. तुझ्या मम्मीने सकाळी पण मला डबा नाही दिला. तर खरोखर मी त्यांना सकाळी डबा नव्हता दिला, कारण माझी तब्येत लईच खराब झाली होती. तर हे बघा इकडं गॅस मी खाली घेतला, कारण मला उभंच राहूशी वाटाना. आणि स्वयंपाक केला, चपाती भाजी केली या, जास्त काही केलं नाही. आणि हे काय इकडं खाऊन पिऊन ही दोघंजण बसलेली आहे इथं. तर हे बघा सकाळचा टाईम आहे आणि आज लय स्पेशल दिवस आहे. तर स्पेशल काय दिवस आहे तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल. आणि आज मी बनवलेली आहे आरो बाळाला मॅगी. आणि हे बघा इकडं भात आहे. तर भात ह्यो कुणीही खाल्ला नाही. आता ह्यो भात फेकून नाही देणार मी, पक्ष्यांना देणार आहे. तर चला आजच्यासाठी एवढंच.